मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झालेत आणि शांततेत मुंबईकडे निघायचं, आता थांबायचं नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। आता शेवटची आरपारची लढाई, संयम ढळू द्यायचा नाही, कितीही दिवस लागले तरी शांततेत संघर्ष करायचा असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलंय। आम्ही शांततेत आंदोलन करत असताना मुद्दाम अडवलं जातंय, आम्ही काय मुंबईत दंगल करायला येत आहोत का असा संतप्त सवाल सुद्धा जरांगेंनी उपस्थित केला। तुम्हाला मारायचंच असेल तर मला मारा, मला गोळ्या घाला, पण कोणत्याही मराठ्यांना आत्महत्या करायची नाही असं आवाहन सुद्धा जरांगेंनी केलेलं आहे। मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत। शेकडो समर्थक आंदोलक त्यांच्यासोबत आहेत। यावेळी अंतरवाली सराटीकडून मुंबईकडे येण्यासाठी आता ते रवाना झालेत। आज जुन्नरमध्ये त्यांचा मुक्काम असेल आणि उद्या ते मुंबईमध्ये पोहोचतील। आपण सगळेजण मुंबईच्या दिशेनं लगेच निघणार आहे, थांबायचं नाही। आमरण उपोषण हे 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर सुरू होणार। आता आरपारची शेवटची लढाई खेळायची, त्याच्यामुळं दम धरून माणूस बाजी जिंकू शकतो। जितके दिवस लागतील तितके, पण संयम ढळून द्यायचा नाही। तुम्ही काल एका मुलानं आपल्या आत्महत्या केली, ते करू नका। देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो, किती पोरं मारायचे आणखी। तुम्ही संयम मराठ्याचा ढळू देऊ नका। देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला आणखी वेळ गेलेली नाही, आणि तुम्हाला मारायचं तर मी मुंबईला आलो, मला मारून टाका, तिथं गोळ्या घालून मी गोळ्या घालायला तयार, घ्यायला तयार, मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही फडणवीस साहेब आता। कारण हे बलिदान तुमच्यामुळे गेले, त्याच्या सगळं पाप तुमच्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस साहेब ध्यानात ठेवतो। राज्यात अशांतता सणावाराच्या दिवशी सरकारलाच पसरायची। मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत येत असतानाही हिंदूला त्रास का दिला जातो याच्यासाठी तुम्ही बसवलं का? तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूला टाळवलं, मग हिंदू विरोधी नेमके कोण? आम्ही काय तिथं दंगली करायला आलोत का? आम्ही काय धिंगाणा करायला आलोत का? मग आम्हाला हिंदूला अडवण्याचा हट्ट का? तुम्ही सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचं सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार। तर आपण बघतोय ही ड्रोन दृश्य आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्यासह शेकडो समर्थक आणि मराठा आंदोलक हे मुंबईकडे येण्यासाठी निघालेले आहेत आणि पूर्णपणे वाहनांची ही रांग लागलेली आहे। आपण बघतोय ड्रोन दृश्य आहेत ही। खोटा बोलावं तर मीडियावाले चिरफाड करतील। मराठेचे त्यांचा नापेक्षा होती, एवढ्या मोठ्या संख्येने येते, एवढं काम सणासुदीचे दिवस। कारण मी त्यांच्या लेकरा बाळासाठी करतोय, जीव जाळतो, इतका झटतो। मला अपेक्षा होती मराठा घरी नाही राहणार, कारण मी रक्त जाळलं, उपाशी तापाशी राहिलो, मी कधी मरू शकतो। की समाजासाठी मॅनेज नाही झालो, समाजासाठी फुटलो नाही। समाजाचे लेकरं मोठे करणार, जात किंवा पठ्ठ्याच मोठे करणार, इतके मोठे करणार की प्रत्येक मराठ्याचं लेकरू अधिकारी झालेलं, उच्च शिक्षण घेतलेलं, इंजिनियर डॉक्टर झालेलं, IPS PSI तहसीलदार झालेल्या पोरी, कलेक्टर SP IPS IAS दर्जाचे अधिकारी, क्लास 1 क्लास 4 चे अधिकारी झालेले, MD BHMS MBBS झालेले लेकरं बघायचे। एकदा सिद्ध झाले मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी जेव्हा जेव्हा समाजाला आवाज देतील तेव्हा समाज तेवढ्याच ताकदीने रस्त्यावर उतरतो, हे त्याचं जिवंत उदाहरण आहे। ही माज आणि मस्ती देवेंद्र फडणवीसला होती। मराठी एकच नाही, याच्या मागं कोणी राहिलंच नाही। अरे तुला मराठीनेच खुर्चीवर बसले, तू आमच्यावरच उलटाला। आम्हाला काय माहिती तू इतका बेउपकारी आहे म्हणून? इतका बेउपकारी माहित असतं ना मराठ्याने तुला सत्तेवरच येऊन दिलं नसतं। आणि पुढं बघतो आता, पुढं निवडणुकाच आहेत ना, एक बी सीट निघलं तिथून पुढं। पण आरक्षण नाही दिलं तर, आरक्षण दिलं हे मराठा तुला डोक्यावर घेते। खेटू नको मराठ्याला, खेटू नको, आणि माया नादीत लागू नको। हो, जात नाद नाही करायचा। मराठे ते मराठे कसे आलेत, जातवान असल खानदानी अवलाद घरात झोपूच शकत नाही, मर्दासारखा बाहेर येणार, घरात झोपून काय करतो?
भेकडासारखं आहे ते राहिले सुद्धा बाहेर निघा. हे मनोज जरांगे पाटील जे कर्जबाजारी, ज्यांना राहायला व्यवस्थित घर नाही, त्यांचं काही बँक बॅलन्स नाही, अशा व्यक्तीच्या मागे लाखोचा जनसमुदाय एका आवाजावर येतो. हे सौभाग्य मोठमोठ्या करोडपतींना, अब्जोपतींना हे कसं काय शक्य आहे? इमानदारीनं काम समाजासाठी करतो, गरीब लेकरांसाठी करतो. फुटत नाही, मॅनेज नाही, पदं घेत नाही, मला पैसे नको. मला जातीचे लेकरं सुखी समाधानी झालेले बघायचे. सुखी समाधानी सुखात जागावं, त्यांनी येशीत बसावं. त्यांच्या आईबापाने केलेलं कष्ट त्यांना करायची वेळ येऊ नये. आईबापाचं कंबरडं मोठं कामं करतो. कधीतरी आईबापच सुखी राहते, लेकरं जर मोठे झाले तर ते त्यांचं स्वप्न मी साकार करतो. माझ्या घरावर नांगर फिरला तरी चालेल, माझे लेकरं उपाशी तापाशी मेले तरी चालेल. समाजाच्या लेकराचं वेदना आणि दुःख आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी मी नाही बघू शकत. पाटील साहेब, आता इथून पुढे तुम्ही जाताय, अजूनही निश्चित वेळ म्हणजे ठिकाण ठरलेलं नाहीये. जर आझाद मैदानऐवजी दुसरं काही ठिकाण तुम्हाला दिलं तर तुम्ही त्यासाठी ॲग्री व्हाल का? नाही, न्यायदेवतेने काय केलं, तीच जागा आझाद मैदानाची दिलेली, आरक्षित सगळ्यांसाठी. शांततेत यावं, लोकशाही मार्गाचे नियम पाळून, कायद्याचे नियम पाळून सगळ्यांनी आंदोलन करावं. न्यायदेवतेने ते दिले. न्यायदेवते आमचंही म्हणणं ऐकून गेलं, आम्हालाही ती जागा देईन, कारण आम्ही शांततेत यायलो. आम्ही पण हिंदू आहेत, आमचा पण तो धर्म आहे. आमच्या देवाला अडचण येईल असं एक पाऊल मराठा चालणार नाही, एक पाऊल. त्याच्यामुळं फडणवीस हा हिंदू विरोधी असल्यासारखं काम करतो. आम्ही हिंदू आहेत तरी आम्हाला हिंदूलाच अडवतो. त्याच्यामुळं लोकात चीड निर्माण केली. त्यांनी सरकारच्या वतीनं अर्ज दाखल केला, आमच्या परवानग्या रद्द होत नाही. हे लोकांना पचत नाही. आता का आमच्या लेकरात वाटोळ करतो? पोलिस बघून घेते म्हणजे काय, धमक्या देत. मराठ्याला सहन नाही होत. असे मराठे निघालेत. तुम्ही आणखीन संध्याकाळपर्यंत उद्या बघा, एक मराठा घरी राहत दिसणार नाही तुम्हाला. वारंवार सांगतायत की काहीतरी शांत राहा, कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर त्याच्या बाजूने निघून जा, जाळपोळ होत असेल तर बाजूने निघून जाला. तुम्हाला अजूनही वाटतं की दगा फटका होऊ शकतो? फडणवीस काही पण करू शकतो. हिंदू विरोधी काम करायला पक्का आहे माणूस. अशा पद्धतीने मोठ्या संख्येने हे जे त्यांचे मराठा सेवक आहेत ते यांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा अशा पद्धतीने माळ आपण पाहू शकतो, कवडीची माळ आहे. आणि एक मनोज जरांगे पाटील सर्वसाधारण माणूस मात्र त्यांच्या पाठीमागे आज आपल्याला हजारोचा जनसमुदाय मिळतो. शेवटचा विषय असा आहे, आता तुमच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे. वारंवार तुम्ही कधीही चर्चेला नाही म्हटलेले नाहीये, आता चर्चा होणार आहे, त्यामध्ये काही तोडगा निघू शकतो का? अंमलबजावणी चर्चेला कटाळलो मी, आता आश्वासन नाही, लेखीला कटाळलो. शब्द नको, अंमलबजावणी पाहिजे. 2 वर्षाचा वेळ दिला. आता माझ्या समाजाचं वाटोळं व्हायला लागले. बार आम्ही आंदोलन करायला मोकळे नाही. फायनल तुकडा, निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे. आम्ही ओबीसीत आहेत हे सिद्ध झालंय. त्यामुळं पाहिजे सगळ्या अंमलबजावण्या GR काढून मंजुऱ्या देऊन पाहिजे. राज्य मंत्रिमंडळ कॅबिनेटच्या बैठका घेऊन किंवा विशेष अधिवेशन बोलून सगळ्यांची अंमलबजावणी पाहिजे. पण तुम्ही मुंबईला जाता हे ठाम आहे, म्हणजे फक्त मला एक विषय पाहिजे, जर असं वेळ आलीच की बाबा आपल्याला आझाद मैदानाऐवजी दुसऱ्या मैदानात, तर तुमची तयारी असेल का? देणारच नाही तो. ते दुसरे मैदान आरक्षित नाही आहेत. आरक्षित मैदान हे फक्त आझाद मैदान आहे. आणि आम्ही सगळे नियम पाळतो ना, कायद्याचे, संविधानाचे. सगळ्या नियमाचं पालन करून आम्ही आंदोलन करू. कुठेही अडचण येणार नाही. म्हणताय की काही अटी शर्ती लावून आझाद मैदानावर दिलं तर तुम्ही मान्य आहे? तुम्हाला मला ते प्रत वाचू द्या, मग ठरवतो. पण आम्ही सगळे नियम पाळणार. आंदोलन होणार, लोकशाही सोडणार, शांतता सोडणार नाही. म्हणजे मराठ्याची गोळी बंदुकीतून निघाली. हो, हे काय चाललो आता. आपण पाहिलं तरी खाऊ. जर आता फडणवीसने गोळ्या घालायला सांगितल्या, टाक म्हणा मारून मराठ्याची पोरं गोळ्या घालून, काय अडचण. गोळ्या घाल, मी मारायला तयारी जातीसाठी. मारेव जात मपली सगळी, मारे तुला तर कर राज्य. आता आम्ही भूमिकेवर ठाम आहोत. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. आम्हाला आझाद मैदानावरती आंदोलनासाठी जागा मिळेल अशी भावना या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, आंतरवाली, सराटी, जालना.
तर ही थेट दृश्य आपण बघितली. मनोज जरांगे पाटील यांनी पुढारी न्यूजशी साधलेला हा संवाद बघितला. आमचे प्रतिनिधी सचिन जिरे त्यांच्याशी बोलले. यावेळेला मुंबईकडे येण्यावर आम्ही ठाम आहोत. गोळ्या घालायच्या तर गोळ्या घाला, समाजासाठी मी मरायला तयार आहे, अशी भूमिका जरांगेंनी स्पष्ट केली. एकंदरीत आता जी ड्रोन दृश्य आपण बघतोय ती आंदोलकांच्या सगळ्या गाड्यांची आपण दृश्य बघतोय. आता ह्या गाड्या पुढे नेमक्या कशा कूच करणार आहेत, मुंबईकडे येण्याचा त्यांचा मार्ग कसा आहे ते आपण आता बघूयात. अंतरवाली सराटीतून मोर्चा सुरू झालाय. शहागड फाटा, साष्ट पिंपळगाव मार्गे आपेगावला सगळे मोर्चेकरी येतील. यानंतर पैठण मार्गे घोटण, शेवगाव, मिरी नाका मार्गे पांढरी पुलावर पोहोचतील. मग आंदोलक त्या पुढे अहिल्यानगर बायपास मार्गे नेप्ती चौक, तिथून पुढे आळे फाटा आणि मग शिवनेरी किल्ल्यावर जाऊन हे सगळेजण थांबणार आहेत. कारण जुन्नर इथे आज जरांगेंचा आणि सगळ्या आंदोलकांचा मुक्काम आहे. पुढे 28 ऑगस्ट म्हणजे उद्या शिवनेरी किल्ल्यावर दर्शन घेतलं जाईल. मग राजगुरुनगर खेड, चाकण मार्गे तळेगाव असे सगळे आंदोलक पोहोचतील. तिथून पुढे लोणावळा, मग पुढे पनवेल मार्गे पुढे वाशी असे सगळे हे आंदोलक येणार आहेत. आणि उद्या म्हणजे 28 ऑगस्टला चेंबूर मार्गे मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे आणि त्यांच्यासह शेकडो आंदोलक पोहोचतील. आता मागण्या काय आहेत जरांगे पाटलांच्या आपण बघतोय. मराठा कुणबी एक आहेत हा अध्यादेश काढला जावा. हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेटियर लागू व्हावं. ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे घ्यावेत. मराठा आंदोलकांवरचे गुन्हे सरसकट मागे घेतले जावे. आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांना नोकरी आणि आर्थिक मदत द्या अशी मागणी आहे. माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ मिळावी अशी मागणी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.